मूल निवासियों का राज ब्राह्मणों का नहीं चलेगा, नहीं चलेगा। एससी एसटी ओबीसी का राज ब्राह्मणों का षड्यंत्र पूर्वक किया गया है। अगर मेरा यही क्यों आना नहीं चलेगा, नहीं चलेगा। मैंने अभी तक क्या लिया? सर नमस्कार. आज जय मूल्यवासी. आज आपण नागपूर येथील संविधान चौक मध्ये आलेला आहात. काय सांगाल, काय कशा करता आज राज्यव्यापी धरणे आंदोलन इथे करत आहे आणि पूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि कुठे कोणत्या राज्यामध्ये सुरू आहे? मी रायबान डाट, भारत मुक्ती मोर्चा राज्य पदाधिकारी नागपुर. आज 25 सितंबर 2025 को ये आज पूरे भारत में 32 राज्य में और 650 जिलों में एक साथ ये जो तीसरा आंदोलन है. पहला आंदोलन 10 सितंबर को हो गया, जिला तहसील और ब्लॉक स्तर पर ज्ञापन दिया. दूसरा चरण 17 सितंबर को सभी जिला मुख्यालय पर राष्ट्रवादी धरना किया और आज तीसरा चरण है 25 सितंबर 2025 को सभी जिला मुख्यालय पर यानी 650 जिलों में एक साथ ये जेल भरो आंदोलन हो रहा है. तो ये जेल भरो आंदोलन किसके लिए हो रहा है? तो ये जो मुद्दे हैं, जो राष्ट्रीय मुद्दे हैं, सभी चुनावों में ईवीएम हटाकर बैलेट पेपर से लागू करने के लिए, ये पहला मुद्दा है. दूसरा मुद्दा है पिछड़े वर्ग ओबीसी की सभी जाति की जातीय आधारित गिनती होना चाहिए, ये हमारी मांग है. तीसरा जो है आदिवासियों पर हो रहे अन्याय के विरोध में, जो आज आदिवासी की जमीन लूट रहे हैं, उनके जंगल उजाड़ रहे हैं, वहां पर अदानी अंबानी को वो जंगल बेच रहे हैं और उनको विस्थापित कर रहे हैं. इसके लिए ये आदिवासियों पर अन्याय के विरोध में जो चौथा है, जो मुस्लिम समुदाय के लोग हैं उनकी सुरक्षा और मुस्लिम समुदाय के साथ जो मॉब लिंचिंग हो रहा है, उनके ऊपर अन्याय हो रहा है, वो असुरक्षित है. वो भी अपने भाई है, जैसे एससी एसटी ओबीसी माइनॉरिटी अभी सब भारत के मूल निवासी है. तो उनके विरोध में जो आज वक्फ बोर्ड है, वक्फ बोर्ड संशोधन विधेयक है जो दिल्ली से लाया गया, वो भी उनके विरोध में है. उसके विरोध में भी ये आज का जेल भरो आंदोलन है. और पांचवा है एससी एसटी ओबीसी के कर्मचारियों की पदोन्नति के आरक्षण तत्काल लागू किए जाने के बारे में. और बाद में है जो नारी सम्मान के सुरक्षा के लिए एससी एसटी घुमंतु जनजाति और ओबीसी समुदाय के सभी छात्रों को दी जाने वाली छात्रवृत्ति योजना को अनिवार्य रूप में लागू करने के लिए, जो धर्मांतरित आदिवासियों, ईसाई और मुस्लिमों के साथ जो भेदभाव व्यवहार हुए हैं उसके विरोध में है ये. और पुरानी पेंशन लागू करने के लिए, निजी क्षेत्र के श्रमिकों को, मजदूरों को, वो कर्मचारियों के लिए सम्मानजनक पेंशन लागू होने के लिए ये जो. और नवा जो 10वां है राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 में द्वारा जो अमल की जा रही है, वो बहुजन विरोधी नीति व प्रावधान के विरोध में, जो आज 2020 के जो शिक्षा नीति लागू किया है वो पूरा देश का शिक्षण प्रणाली पूरी उध्वस्त कर दिया है और पूरा बेरोजगार करने का आज शिक्षा नीति है. सभी एससी एसटी ओबीसी की छात्रवृत्ति जो बंद कर दिया है, सभी नौकरियां खत्म कर दिया, सब प्राइवेटाइजेशन कर की है, सभी प्राइवेटाइजेशन कर दिए गए. इतनी हालत ये भारत देश में हो रहा है. सिर्फ सीमेंट और रोड का ही विकास हो रहा है, बाकी सब तो खत्म हो गया है. इसके विरोध में ये जेल भरो आंदोलन है. और जो चौथा जो आंदोलन होने वाला है, जो 15 अक्टूबर को होने वाला है, वो सभी जिला मुख्यालय पर जन आक्रोश मोर्चा करो या मरो, ये हमारा जन आक्रोश रैली का चौथा टप्पा रहेगा. इसी के साथ मैं जय मूल्यवासी. अभी महाराष्ट्र में समाज कल्याण विभाग की ओर से जो एसटी एससी का जो कॉन्ट्रैक्टरशिप है वो ब्राह्मणों को दिया जा रहा है. कोई एक कंपनी को दिया है, ब्रिक्स कंपनी को, और उसमें जो है कॉन्ट्रैक्टर्स वो ज्यादातर ब्राह्मण है, जो कि नागपुर जिले में भी एक है. उस पे क्या कहेंगे?
अभी वही नहीं है, पूरे ब्राह्मणों का कब्जा ही पूरे ये सिस्टम पर हो गया है। वही नहीं है, एक ही बात नहीं है, सभी सिस्टम पर ब्राह्मणों का कब्जा हो गया। तो क्या ऐसा कहा जा रहा है कि ऐसा कहा जा सकता है कि ब्राह्मण अभी एसटी एसटी में आ रहे हैं? नहीं नहीं, ब्राह्मण एसटी एसटी में घुस रहे हैं। वो भी एससी के, कुछ ब्राह्मण तो ऐसे है कोई एससी बन के वो फायदा ले रहे। तो इसके खिलाफ आप कब मोर्चा निकालने वाले? ये कब खोलने वाले? मोर्चा हमारा अभी 2010 में हमारा भारत मुक्ति मोर्चा का निर्माण हो गया। तब से हम ये सभी जैसे ओबीसी जो जाति आदि गिनती है और ये नौकरी के बारे में सभी के बारे में हमारा, और इसके पीछे सब ये मनोवादी आरएसएस जो है ये इसी के द्वारा सब चला रहे, उनका एजेंडा चला रहे, और अपने ओबीसी लोग जागरूक नहीं हुए। जैसे ईवीएम को वीवीपैट से जोड़ा गया वामन मेश्राम जी के कहने के बाद, आंदोलनों के बाद, वैसे ईवीएम हटा दी जाएंगे ऐसा आपको लग रहा है क्या? अरे बिल्कुल, ईवीएम हटाना ही हमारा मुख्य उद्देश्य है सबका, और वही सबकी जड़ है। वो जो हो रहा है ना, वो ईवीएम की नाजायज सरकार है सब। अभी जो नेपाल में सत्ता बदल हुआ है, उसके बाद में वामन मेश्राम जी का वहाँ पे सत्कार हुआ था, उसके बारे में क्या कहेंगे? नहीं, हमारा जो आंदोलन है, मेश्राम साहब का जो कहना है, हमारा जो आंदोलन है वो संवैधानिक मार्ग से होने वाला है। हमारा हिंसक वातावरण हम उसको समर्थन नहीं करते। हमारा जो व्यवस्था परिवर्तन का है वो धीरे धीरे है। लेकिन उनका तो वहाँ जंगी स्वागत किया गया था। वो हो गया है, उसमें भी षड्यंत्र रचा हुआ है। वो भारत के आरएसएस के लोग वहां पहुंचे हैं और सब वो सब तैयार हो गया। इसीलिए हमारा जो आंदोलन कोई भी है वो संवैधानिक मार्ग से जो आंदोलन किया है वो हमेशा टिकाऊ रहेगा। ताई आप, हाँ आ जाओ ताई, आपण कुठनं आले आहेत? काय नाव आहे आपलं? कडमेश्वरून आलो आहे आणि संगीता सूर्यवंशी कडमेश्वरून आलो आणि हे मोर्चासाठी आलो आहे आम्ही। आणि आमचा उद्देश म्हणजे असा आहे, पुढे बोलायचं, आमचं ईव्हीएम हटाव। ईव्हीएम हटलं की आमचा प्रश्न सुटेल। मेन म्हणजे आमचा ईव्हीएम। आणि जे आम्ही आता इथे जे याच्यासाठी आलो आहे तर ते म्हणजे नारी सन्मान, म्हणजे मला एक मुद्दे सांगायचे आहे। नारी सन्मान, आता बघा बाबासाहेबांना नारीसाठी किती लिहून ठेवलं आहे, भरपूर। ते मणिपूरची घटना बघा, अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही। म्हणजे आपण आज जेल भरो आंदोलन करत आहे, जेलमध्ये तुम्हाला ठेवलं परमानंट, तर काय करा? राहू ना। तसंही या देशामध्ये मान सन्मान आणि स्वाभिमानाने जर आम्ही घरी जगू शकत नसेल तर मी माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या सर्व बहुजन समाजातल्या आणि भारताच्या लोकांसाठी जर जेलमध्ये आम्ही राहत असू तर आम्ही स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत आहोत। आता हे लोक ज्यांनी आम्हाला सांगितलं 15 ऑगस्ट 1947 ला आम्हाला स्वतंत्रता मिळाली, जर आम्हाला स्वतंत्रता मिळाली असती, आज पंजाब पासून हरियाणा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा तुम्ही बघत आहेत काय हाल आला आहे, ते पैसे कुठे देत आहेत? म्हणजे शेतकऱ्यांना मारण्यासाठी उपाययोजना तुम्ही व्यवस्था निर्माण करत आहात आणि मात्र त्या ठिकाणी पैसे वाढवत असाल तर या देशामध्ये लोकशाही सुरू आहे। जेल भरो आंदोलन करत आहे। मित्रांनो, मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा राष्ट्रीय सहप्रभारी प्राध्यापक BS असते। आज संपूर्ण भारतामध्ये जन आक्रोश मोर्चाची तिसरं चरण सुरू आहे। हा जेल भरो आंदोलनाचा आहे। 10 तारखेला आम्ही निवेदन दिलं मुद्दाला लिहून, त्यानंतर 17 तारखेला याच ठिकाणी आम्ही धरणा कार्यक्रम दिला। आता हा तिसरा आहे जेल भरो आंदोलनाचा। यानंतर 15 ऑक्टोबरला जन आक्रोश मोर्चा संपूर्ण भारतामधल्या जिल्ह्यामध्ये निघणार आहे। आम्ही का आलो जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, माझी अपेक्षा आहे की तुम्ही हे सगळं जनतेला दाखवलं पाहिजे, कारण हा चौथा स्तंभ आहे आणि चौथा स्तंभच आज ब्राह्मणांचा गुलाम आहे। ब्राह्मण बनियाचा गुलाम बनलेला आहे आणि त्यामुळे आक्रोश तर खूप वाढताना दिसतो आहे, परंतु आक्रोशाचं संघटित रूपांतर का होत नाही याचं खरं कारण आहे की मीडिया आपलं काम बरोबर करत नाही। म्हणून विनंती आहे
की आज आमची समस्या का निर्माण झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गुलामीतून आजाद होण्यासाठी जे संविधान दिलं आणि ते संविधान आमच्या समर्थनात आहे, तरतुदी आमच्या समर्थनात आहे. किंबहुना आम्हाला या संविधानाच्या माध्यमातून आजाद होण्यासाठी एक अवजार मिळालेला आहे, शस्त्र मिळालेलं आहे. ढाल तलवार सारखा आम्हाला उपयोग करता येऊ शकतं, परंतु आज आम्हाला ती गोष्ट सांगितल्या जात नाही. ती काय गोष्ट आहे? ती गोष्ट आहे ओटचा अधिकार, मताधिकार. प्रत्येक माणूस आहे, त्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिलेला आहे. यासाठी दिलेला आहे की तुम्ही आजाद झालं पाहिजे, यासाठी दिला की तुम्हाला स्वाभिमानी जीवन जगलं पाहिजे. परंतु ते तर मटण आणि दारू पिऊन कोणालाही वोट देतात आणि 500 रुपये पण घेतात, असे आरोप नाही प्रत्यारोप झालेले आहेत, दिसत आहे. प्रत्यारोप नाही, तुमच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. अहो, दारू मध्ये विकल्या जात आहे, पाण्यामध्ये विकल्या जात आहे, चिवड्यामध्ये विकल्या जात आहे, म्हणजे मिसळ मध्ये विकल्या जात आहे. 100 रुपयामध्ये, 200 रुपयामध्ये, 500 रुपयामध्ये विकल्या जात आहे. तुम्हीच दाखवलं जातं. का विकल्या जातं हा मुद्दा प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे का विकल्या जातं, कारण त्यांनी दैनंदिन परिस्थिती अशी केलेली आहे, 2 वेळचं पोटाला मिळत नाही. अरे मान सन्मान नंतर म्हणतात, जगू तर मान सन्मानासाठी लढू. आणि म्हणून ते म्हणतात एक दिवस का होईना 100 रुपये भेटतात, तर 100 रुपयामध्ये मला खाता येईल किंवा पिता येईल, आणि म्हणून तो विकतो. पण त्याला त्याच्या मताची किंमत या सरकारने, या व्यवस्थेने, ब्राह्मणवादी व्यवस्थेने कधी सांगितली का? कुठे शिकवली का? कोणत्या शाळेत शिकवली? का शिकवत नाही ते लोक? मताची किंमत, मताची किंमत, मताची किंमत नाही, मताची किंमत आजादीची किंमत आहे. हे कोण सांगते त्याला? केवळ मात्र वामन मेश्राम ओरडू सांगत आहे मताची किंमत, मताची किंमत ही अमूल्य आहे, हे विकू नका. बाबासाहेब म्हणतात मीठ भाकरीची नाही आहेत, आणि विकणं म्हणजे स्वतःच्या कुटुंबाला विकणं, आपल्या स्वतःच्या मुलीला विकणं आहेत. अशा प्रकारे समजवतात, आत्मघात आहे म्हणून सांगतात. अमूल्य अशा प्रकारचं मत तुम्हाला दिलेलं आहे स्वाभिमानाने जगण्यासाठी, स्वाभिमानी व्यवस्था निर्माण करण्यासाठी, अन्यायकारी व्यवस्था नष्ट करण्यासाठी तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. आता राहुल गांधी संविधान बचाव यात्रा काढत आहे, ते संविधानाची रक्षा करेल असं ते सांगत आहे. काय अहो, 2 गोष्टी आहे या ठिकाणी, 2 विचारधारा आहे. एक ब्राह्मणवादी विचारधारा आहे, एक आंबेडकरवादी विचारधारा आहे. ब्राह्मणवादी विचारधारा ही गुलामीला मानतं, अन्यायाला मानतं. ब्राह्मणवादी विचारधारा ही भेदभावाला मानतं. ही ब्राह्मणवादी व्यवस्था एकतेला नाकारतं. ब्राह्मणवादी व्यवस्था शिक्षणाला नाकारतं, आरक्षणाला नाकारतं, प्रतिनिधित्वाला नाकारतं, समानतेला नाकारतं. ही नाकारणारी व्यवस्था म्हणजे ब्राह्मणवादी व्यवस्था आहे. तर काय राहुल गांधी ऐका तसं आहे. आणि आंबेडकरवादी व्यवस्था म्हणजे समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित, एकता, एकात्मतेवर आधारित, शिक्षणाला प्राधान्य देणारी, नोकरीला प्राधान्य देणारी, मान सन्मानाला प्राधान्य देणारी विचारधारा म्हणजे आंबेडकरवादी विचारधारा. ही आंबेडकरी विचारधारा ही ब्राह्मणवादी विचारधारेच्या विरोधी आहे, काँग्रेसच्या विरोधी आहे, ही बीजेपीच्या विरोधी आहे, ही RSSच्या विरोधी आहे. आणि हा सरकार कोणाचा आहे? RSS कोणी सरकार आहे, ते काँग्रेसचं असो की बीजेपीचं असो. आणि म्हणूनच ही आमची दुर्दशा निर्माण झालेली आहे. यासाठी अगर कोणता कारणीभूत असेल तर आम्ही म्हणतो केवळ मात्र प्रेस मीडिया आणि प्रिंट मीडिया आहे, कारण ते खरी माहिती आमची देतच नाही. म्हणजे राहुल गांधी जे आंदोलन करत आहे ते सत्य आहे नाही आहे ना, मी तेच सांगून राहिलो ना. त्यांची विचारधारा वेगळी आहे, ते कसं काय करतील संविधान? ईव्हीएमचा जो मुद्दा आलेला, ईव्हीएम तर काँग्रेसनेच आणलेलं होतं. ईव्हीएम काँग्रेसने आलं म्हणतो ईव्हीएमच्या विरोधात लढत नाही आहे. आणलं कोण? आणि सर्वात पहिल्यांदा वोटची चोरी केली कोणी? काँग्रेसने केली. काँग्रेस आताही म्हणतो की आम्ही ईव्हीएम बनवणार. बाबासाहेबाला पाडलं चोरी करून. पहिल्या निवडणुकीमध्ये पाळणारे ते बोरकर होते ना, एसटी होते ते. अरे बाबा, काजरोळकरच्या उभं केलं 25,000 रुपये देऊन काँग्रेसनी, आणि 75,000 इनव्हॅलिड केले. 15,000 मतांनी हारलं असं म्हटलं. आणि पहिल्यांदा चुनाव आयोगाच्या विरोधामध्ये कंप्लेंट करणारा पहिला माणूस विश्वभूषण विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. याचा अर्थ चुनाव आयोग आमच्या सोबत भेदभाव करते हे आम्हाला पहिलेपासून बाबासाहेब सांगितलेलं आहे. पण ही गोष्ट आम्हाला आमच्या पुढे येऊन कोणी सांगितली नाही. म्हणजे खरे वोटचोर काँग्रेस आहे, त्यानंतर बीजेपी आहे. ईव्हीएम कोणी आणलं? काँग्रेसनी. वोट चोरलं कोण? काँग्रेसनी. आज तेच काय करतं, फरक कोण झालं? बीजेपीचे लोक. आणि म्हणून झूठी है।
फूटी है जनता फूटी है बोल बचाती